मैंदर्गी नगर परिषदेच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळाली आहे. या निवडणुकीस 135 वर्षांची स्थानिक गटतटांची मक्तेदारी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. नगर परिषद पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या अंजली योगीनाथ बाजारमठ यांनी स्थानिक गटांचे उमेदवार शिवम पोतेनवरू यांचा 2477 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय. अंजली बाजारमठ यांना 5743 तर पोतेनवरू यांना 3266 मते मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपने 20 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवत स्थानिक गटांचे वर्चस्व धुळीस मिळवले. स्थानिक गट आणि भाजपमधील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. सुरेश नागुरेंची किंगमेकर भूमिका. या ऐतिहासिक विजयात सुरेश नागुरे यांनी किंगमेकरची निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यांनी भाजपाची भक्कम संघटनात्मक बांधणी करत मैंदर्गीच्या विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही हा विश्वास मतदारांच्या मनात ठामपणे रुजवला. यावेळी बोलताना सुरेश नागुरे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपाला एकहाती सत्ता मिळाली आहे. आता मैंदर्गीचा विकास मोठ्या झपाट्याने होईल. माननीय आमदार सचिन कल्याण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेवर 20 पैकी 18 आणि अध्यक्ष आम्ही बहुमत आम्ही केले. आपण मैंदरी विकासासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये मैंदरी चेहरा मोहरा बदलून टाकू. आम्ही माननीय आमदार साहेबांचे आम्हाला सहकार्य आहे आणि गावामध्ये प्रथम म्हणजे मैंदरीचा विकास नीट करायचे त्यावर मी सगळ्यांना विजयानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली बाजारमठ यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत विजयी प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी झालेल्या जल्लोषात अवघा परिसर भगवामय झाला होता. यावेळी बोलताना नगराध्यक्ष अंजली योगीनाथ बाजारमठ यांनी मतदारांचे आभार मानत सांगितले की मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. येणाऱ्या काळात मैंदर्गी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन. धन्यवाद. सर्व मैंदर्गी नागरिकांना मनापासून धन्यवाद. प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. मैंदर्गीचे सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील. सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मैंदर्गी गावाचा विकास करेल. त्यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. दरम्यान यावेळी सुरेखा होळीकट्टी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा विजय मैंदर्गीच्या राजकीय इतिहासातील मोलाचा वाटा ठरला आहे. मैंदर्गीच्या जनार्दनचा सर्व मतदात्यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देते. भारतीय जनता पक्षाचा हा झेंडा नगरपालिकेवर फडकलेला आहे. तो देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा दोन तट बाजूला ठेवून आज मैंदर्गीच्या जनतेला विकास आला आणि भारतीय जनता पक्षाच्या निधी जनकल्याण या धोरणाला साथ मिळाला आहे. माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी सर यांच्या कार्यालय यांच्या नेतृत्वाला सर्व लोकांनी विश्वास दाखवलेला आहे. त्याचबरोबर नारी शक्ती महिला शक्ती भारतीय जनता पक्षाच्या बाजूने उभा आहे. भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे योजना आणत आहे. आज महिलांसाठी असतील किंवा लाडकी बहीण योजना असेल त्या सर्वांसाठी महिलांचा साथ मिळालेला आहे. इतकंच नाही, मैंदर्गीचा जे सिटी सर्वेचा विषय आहे तो भाड्याचा विषय आहे. या सर्वाला अगदी मनापासून म्हणा किंवा खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज भारतीय जनता पक्ष आहे समजून आज मैंदर्गीच्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला विजयी केलेला आहे. नगरसेवक आणि 20 पैकी 18 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाचे सीट दिग्विजय केल्याबद्दल मी अगदी मनापासून जनता